मुक्तेश्वर महादेव मंदिरातील नंदीच्या मूर्तीची विटंबना प्रकरण। या प्रकरणी मालवणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद आहे। मंदिरात तगडा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी संतोष येवकारी यांच्याकडून। संतोष, काय सध्या परिस्थिती आहे? हे मलाड पश्चिम जे मालवणी भाग आहे ते अक्सा गाव जे आगरी कोळ्यांचा गाव आहे, या गावातलं जे मुक्तेश्वर मंदिर आहे, या मंदिरातलं जे नंदी असतो त्या नंदीचा उजवा कान आणि मागील उजवी बाजू एक अज्ञात व्यक्तीकडनं खोडसाळपणा करण्यात आला, तोडण्यात आलेला आहे। तिथे मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासूनच, ती कालची घटना आहे, काल रात्रीपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिसांची तिथे बंदोबस्त आहे। पोलीस आता तपास करत आहेत की हे कोण व्यक्ती आहे, सीसीटीव्ही तपासले जात आहेत किंवा तांत्रिक जे गोष्टी आहेत ते तपासले जात आहेत मालवणी पोलिसांकडनं की कोण व्यक्ती आहे, त्या अज्ञात व्यक्तीचे शोध मालवणी पोलीस आहे जे करत आहे। याच्यानंतर जे राजकीय घटना, जे राजकीय लोकांची पण याच्यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे। ते सुद्धा यावरती एक धक्कादायक प्रकार असं त्यांचं सुद्धा म्हणणं आहे। खरं तर हे मोठी घटना आहे। या ऐन दिवाळीत ही घटना जे होत आहे, जे हिंदू जे मंदिर आहे त्याची नंदीचं जे विटंबना केलेली आहे, ते कुठे ना कुठे एक मोठी घटना आपल्याला पाहावं लागेल। अंजना, अगदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील ठेवण्यात आलाय। त्या संदर्भात काय परिस्थिती, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कसा तपास केला जातोय? काही संशयितांना ताब्यात घेतलाय का? कुठं कुठं तपास आहे नेमका, याविषयी सविस्तर? आता सध्या तरी तांत्रिक गोष्ट आहे ती तपासली जाते, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही आहे। काल रात्रीपासूनच इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। इथे मात्र जे आगरी कोळी आहे किंवा जे हिंदू समाज आहे ते शांत आहेत, ते शांती पूर्ण जे वातावरण आहे शांत आहे। मात्र कुठे ना कुठे ही शांती जर जे अज्ञात जे व्यक्ती असेल त्याला अटक करण्यात आलं नाही तर इकडचे जे लोक आहेत, स्थानिक लोक आहेत, ते पोलीस ठाण्याला जाब विचारण्यासाठी जाणार आहेत। अंजना, संतोष, या सगळ्या संदर्भात काही पत्रकार परिषद घेतली जाईल का? काय नेमकी सध्या परिस्थिती आहे? खोडसाळपणा जो करण्यात आलेला आहे त्या दृष्टिकोनातून किती पथकं कारवाई करता तैनात करण्यात आलेली आहेत, या सगळ्या संदर्भात काही अपडेट? पोलिसांकडनं अजूनही काही अपडेट देण्यात आलेलं नाहीये, मात्र तपास सुरू आहे या घटनेची। पोलिसांकडनं एवढं सांगण्यात आलेलं आहे, काल रात्रीची घटना, जसं मी सांगितलं काल रात्रीची घटना आहे, अजूनही कोणाला अटक करण्यात आलेली नाहीये। लवकरच आपल्याला अपडेट मिळेल ते आपल्याला कळवण्यात येईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।